त्याला वेळ लागत नाही. आणि म्हणून परमेश्वरानं काय केलेलं आहे की आपलं जे आयुष्य जे दिलं ते आयुष्य विचारपूर्वक दिलेले. तेव्हा तो एक सुद्धा सांगितले की अल्प आयुष्य मानव देह शतक गणिले ते अर्धरात्र खाले मध्ये बालत्व सुधारोग क्षय आणि काय भजनाची उरले ते पाहिजे. हे जे आयुष्य दिले तर हे आयुष्य आपलं बरेच वेळा सांगितलं की हे कशा करता आहे तर फक्त आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरताच आयुष्य करतात. आणि दुसरं की हे आपल्याला म्हणजे आपलं दुसरं एक आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी म्हणजे आपण स्वतःच हरवलेलो आहोत. आपण काय झालो आहोत स्वतः हरवलो आहोत. परंतु आपण हरवलो आहोत हे माणसाला कळतं का? हे माणसाला कळत नाही. मग आपलं वाटलं झालं एवढं तरी कळावं का नाही माणसाला? आपण जो विहिरीमध्ये पडला त्याला कळतं का मी बुडतोय, मी आता बुडणार आहे हे त्याला कळतं. परंतु विशेष म्हणजे आता आपण सुद्धा बुडत आहोत हे आपल्याला कळत नाही. आपण सर्वनाशाकडं झाडावरून पडलेला माणूस, वरच्या मजल्यावरून पडलेला माणूस तो सुद्धा म्हणतो आता मी पडलो, आता घसरलो, आता काय होईल ते सांगता येत नाही. आता मी पडला म्हणजे आता त्याला माहिती आता संपलंच नाही का, आता बुडायला लागलो. बुडणाऱ्या माणसाला कळतं आपण बुडत आहोत. वरून पडणाऱ्या माणसाला कळतं की आपण पडलो आहोत, घसरलो आहोत, आपला आता विनाश आहे. परंतु दुर्दैव असं की आपल्याला अजूनही कळत नाही का आपण म्हणजे काय विनाशाकडे आपला आता संपलोय, आपण आपलं संपलो आहोत हे अजूनही आपण बुडत आहोत. आणि थोड्या वेळात आपण बुडणार आहोत, थोड्या अल्प काळात आपण बुडणार आहोत. हे माणसं ज्याला हे कळतं आता मी मागं सांगितलं होतं एखादा विहिरीमध्ये पडला आणि बुडायला लागला, तेवढ्या दुसरा त्या विहिरीच्या काठावर आला. मागच्या आठवड्यात त्याच्याकडून त्यांनी 50 रुपये घेतले होते. हा बुडतो तो म्हणतो का तेवढे 50 रुपये दे माझे, म्हणतो 50 रुपयाला 50 लाख जरी असले तो म्हणून का दे माझे 50 लाख. तो 50 लाख जरी असले तरी त्याच्यावर सुद्धा पाणी सोडतो का? कारण तो बुडतोय. काय ते आता मीच बुडायला लागलो, त्या 50 लाखाचं काय करू? आता मीच बुडत आहे, त्या 50 लाखाचं काय करू? तसं माणसाला जर कळलं का आपण आता आपण बुडतच आहोत. आपण आपल्या स्वरूपापासून विनमुख होणं, तत्वापासून नामापासून चिंतनापासून विनमुख होणं म्हणजेच बुडायला लागणं. बुडणं म्हणजे काय? बुडायला लागणं. आणि जो बुडणारा मनुष्य तो काही एकदम बुडत नसतो, हळूहळू हळूहळू हळू बुडत जातो आणि शेवटी मग आपण म्हणतो बुडला, एकदम बुडाला. तसं हे आपली विनाशाची सुरुवात. देवाच्या नामाचं विस्मरण ही विनाशाची सुरुवात झाली. आणि त्याच्या मग बुडणाऱ्या माणसाला किती त्वरेनं काढलं पाहिजे. एखादा माणूस विहिरीमध्ये पडला त्याला किती त्वरेनं काढलं पाहिजे विहिरीतून. एखादा कळलं काम का विहिरीत पडला तो म्हणतो का मी लग्नाला जाऊन येतो, मग पाहू त्याच्याकडे. हे योग्य आहे का? आहे काय? कितपत योग्य आहे हे सांगितलं? हे कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही. तसं आपण आता पडलो आहोत, या काळरूपी विहिरीमध्ये आपण पडलो आहोत नाही का? ह्या काळरूपी विहिरीत पडलो आहोत आणि आता आपण यमाच्या दाढेत सापडलो आहोत. आणि आपण म्हणून दर्दुर साप गिळीत आहे उभा, तो माशिया विटाळी जिभा, तैसे प्राणी कौन लाभा वाढविची तृष्णा. बोलूया काय म्हणजे सांगितलं त्या सर्पानं त्या बेडकाला गिळलंय, पार गिळलंय, फक्त थोडासा आतमध्ये जायचं राहिलंय तो बिडूक. आणि तेवढ्यामध्ये काय झाली, त्याच्या पुढे माशी आली, त्याने जीभ लांबवली त्या माशीला पकडण्याचा. मग आता विचार करा त्या माशीला पकडण्यात काही स्वारस्य आहे, तथ्य आहे? मग तसंच उदाहरण आपलंय. आपण सुद्धा काळाच्या उदरात पार गेलोय, आता फक्त थोडं राहिलेलं आहे. तर तो बिडू जसा सर्पाच्या तोंडामध्ये पूर्ण गेला, थोडा राहिला, तसं आपण काळाच्या दाढेत पूर्णपणे गेलो आहोत, आता फक्त एवढंच राहिलो. आणि तरी सुद्धा मग आपण तृष्णा अशा कशा करता वाढवित आहोत. पण किती मोठं अज्ञान. बरं, ज्याला कळलं
कळलं नाही त्याचं अज्ञान ठीक आहे. आजारी पडला, भयंकर आजार झाला, डॉक्टरने सांगितलं तू आता 1 महिनाभर सुद्धा जगणार नाही. पण एक आज एवढा बाटली जर औषधाची घेतली तर तुला दगड आपटलं तरी मरणार नाही. तर तेवढी बाटली घे. पण तो ती घेतच नाही. ती बाटली जर त्यानं औषधाची जर नाही घेतली तर माहिती आपण मरणार. बरोबर आहे का नाही? मग कोणता मनुष्य ते औषध घेणार नाही? त्याला जर कळलं आपण 1 महिन्याभरात संपणार आहोत, घेणार का नाही? मग आपल्याला माहिती आहे आता आपण काळाच्या उदरात जात आहोत. आणि किती काळासाठी जात आहोत? प्रचंड काळा. आणि म्हणून इथं राहूनही जर आपण गाठील जर राहिलो नव्हतो सावध चित्त, यालाच म्हणायचं त्याने अंतरलं गेलं. पहिला नामाचा विसरून त्याने वाढविला संसार. त्याच्याही पुढचं महत्वाचं आहे. काय पुढं? लटक्याची अपुरी वाहून गेलो जुरी. लटक्याची अपुरी आपण जे आहोत, जे करत आहोत, हे काही खरं आहे का? लटके लटिका व्यवहार सर्व हा संसार मग रोज हरिपाठ म्हणतो. पण सोडीत मात्र काहीच नाही. हरिपाठ रोज म्हणतो पण सोडीत मात्र काही नाही. तसे आपण बुडत आहोत या कालरूपी कुपामध्ये आपण बुडत आहोत. आणि बुडत असूनही आपण स्वतःला वाचवण्याचा न प्रयत्न करणं. आपण याला नाव ठेवतो, त्याला नाव ठेवतो, असा आमका असा तमका तसा. अरे तू किती शान आहे? तू अख्खा बुडत चाललाय, फक्त आता शेंडीच बुडायची राहिली तरी तू अजून शुद्धीवर येईना. तू किती शान आहेस? शाना कोण आहे? ज्याला परम हीच कळत नाही. ज्याला परम हीच कळत नाही. हत्ती द्यायचं, कुत्रे घ्यायचं, असा व्यवहार केला. काय करायचं? एकाला कुत्रं पाळायचं होतं. पण तो म्हणला आता आपला कुत्रं पाळलं पाहिजे, पण कुत्रं कसं आणायचं? एक जण म्हटलं असं की तुझा हत्ती मला जे माझं कुत्रं तुला देतो. हा व्यवहार कसा वाटतो? एखादं मोटरसायकल घेतली. मोटरसायकल म्हटलं आता मोटरसायकल फार फार दिवसातून घेतली, फार आवडीची गोष्ट आहे. मोटरसायकल घेतली. पण त्याने विचार केला मला मोटरसायकलला शेड पाहिजे छोटस. मोटरसायकल पुरतं नाही. शेड पाहिजे की नको मोटरसायकलला शेड? आता म्हणा शेडचं काय करावं? दुसरं म्हणलं असं की तुझा बंगला मला दे, मग तुला मी शेड देईन माझं मोटरसायकल लावायला. चालेल म्हटलं. काय म्हटलं? स्वतःचा बंगला दिला आणि मोटरसायकलचं शेड घेतलं. आपल्याला काय वाटतं? तुझं किती बावळट आहे? त्याच्यापेक्षा आपण बावळट आहेत. कुत्र देऊन हत्ती घेतला, हत्ती देऊन कुत्र घेतलं. हा व्यवहार कसा आहे? हा जसा शहाणपणाचा का मूर्खपणाचा? मूर्खपणाचा. मग आपण सुद्धा परमात्मा देऊन आपण अमृत देतोय आणि त्याच्या बदल्यात विष देतोय. आपल्या जवळचा सुख, ज्ञान, ऐश्वर्य सगळं देतोय आणि त्याच्याकरता दुःखाचा डेरा आपण ग्रहण करतो त्याच्या मोबदल्यात. मग आपण शहाणे का मूर्ख? बर, मग एवढं कळलं. मग आपल्याला कळलं का मग याच्या प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे? तर देवाचं चिंतन, आत्मचिंतन करायला पाहिजे. विषयापासून आपण परावृत्त व्हायला पाहिजे. विषयाकडे वळून आता चालणार नाही. आतापर्यंत आपण प्रत्येक संसारात आपण घर दार, आई बाप, मुलं, संपत्ती ह्या विषयांच्या मागे धावत होतो. वासनेच्या ह्या सगळ्या वासने प्रत्येक संसारात आपण हेच केलं आणि आता ह्याही संसारात हेच करायचं का? मग ह्याही संसारात हेच करायचं का? अरे तू ज्याच्या मोहामध्ये पडला तोच तुझं सर्व. तू ज्याच्यामध्ये पडला म्हणतो माझी बाप, माझी आई, माझा भाऊ, माझं बहीण, माझं पोरं, माझा नवरा, माझी बायको, माझी संपत्ती एवढी 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, त्याच्यात मन गुंतवलं का तो संपला समजायचं. चित्त गेलं ना तो संपला. मग चित्त कुठं द्यावं? चित्त हे परमात्म्याकडे द्यावं. चित्त हे देवानं तुम्हाला चित्त तुम्हाला कुणी दिलं? केवढं चित्त विकत घेतलं तुम्ही? चित्त कोणी दिलं तुम्हाला? ज्यानं दिलं त्यासाठी लावावं का नाही? ज्यानं हे चित्त तुम्हाला दिलं त्यासाठी लावावं का नाही? मग विचार का विचार? किती अविचार. नसत्या छंदी नसत्या छंदी जग विनोदी विघोळके. विनोदी शब्द वापरलेला आहे.
नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विभवते. नाही त्या गोष्टीमध्ये जग आनंद मानते आणि ठणठणा बोंबलते. आणि ते जर पाहिलं तर तुम्हाला तत्वज्ञान अवघड, तत्वज्ञान अवघड नाही. पण मी सांगितलं इथं परमार्थाला अंतःकरण शुद्ध लागतं, स्वच्छ लागतं. स्वच्छ अंतःकरण नसेल तर व्यवहार नीट घडत नाही आणि प्रपंच नाही, संसार नाही, त्याला जगातही किंमत नसते. जगात किंमत असते त्याला. आणि म्हणून त्याला त्याचं ऐहिक ज्याच्या ऐहिक त्याचा ऐहिक धड नाही, संसार धड नाही, परमार्थाचा विचारायलाच नको. ज्याचं ऐहिक चांगलं आहे त्याला या लोकातही त्याला किंमत आणि परलोकातही किंमत असते. जो याच लोकात ज्या स्वतःची किंमत घालवतो त्याला परलोकात कशी किंमत नाही. आणि म्हणून ते तुकाराम महाराजांचा बघ नाही का, त्याला कळी काळाची इतकं त्याचं पुण्य निर्माण होतं की त्याला दुःख द्यायची ताकद कोणाची नाही. आता काय म्हटलेलं आहे, समर्थाच्या सेवका वक्र पाय ऐसा भूमंडळी कोण आहे, असं का म्हटलेलं आहे. त्याचं पुण्य चांगले विचारानं इतकं पुण्य निर्माण होतं, इतकं पुण्य निर्माण होतं. चांगल्या विचारानं पुण्य निर्माण होतं, चुकीच्या विचारानं पाप निर्माण होतं. मग इतकं त्याचं पुण्य निर्माण होतं की कळी काळ त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कोण एक हे सांगतो, सत्य हाच देव, चांगला विचार हाच देव, चांगला विचार करणं, यथार्थ विचार करणं हाच परमार्थ आहे. आणि तोच त्याचं रक्षण करतो, त्यालाच पुण्य म्हणतात. आणि ते पुण्य त्याचं देव नाही रक्षण करत, ते पुण्य त्याचं रक्षण करतं आणि ते पाप त्याचा नाश करतं. आपलंच पुण्य आपल्या सुख देतं, आपलं रक्षण करतं. आपलंच पाप आपलं दुःख देतं, आपला नाश करतं. आणि आपलंच पुण्य आपलं रक्षण करतो. तुम्हाला दृष्टांत सांगतोय. तर एक झाड होतं, तर त्या झाडावर एक पक्षीने व्यालेली होती. पक्षी आणि तो पक्षी आणि त्यांची 2 पिलं राहत होती त्या झाडावर घरट्यामध्ये. आणि आता काय झालं, असा सकाळच्या वेळेला एक शिकारी आला आणि शिकाऱ्याने काय केलं तर त्या पक्ष्यांना पकडण्यासाठी त्याने विचार केला, त्या झाडावर पक्षी आहेत, 4 पक्षी आहेत, आपल्या इथे 4 पक्षी एकाच वेळेला मिळणार आहेत. त्यानं असा विचार केला आणि म्हणून त्याने काय केला की एक ससाना आणला बरोबर, ससाना पक्षी, आणि बाण लावला. त्याने असा विचार केला की बाण लावला, बाणामध्ये पक्षी आपल्याला सापडतील. बाण लावला, बाणाने छेद त्या पक्ष्याचा घेतील, हे पक्षी आपल्या हाताशी आले. पण जर कदाचित ते उडून जर गेले घरट्यातून, बाण सोडला, पक्षी आख्यात उडाले, तर ससानावर फिरता ठेवला होता, ससाना त्यांना पकडणार होता नाही का. आणि म्हणून त्या पक्षी त्या पारध्यानं बाण लावला. पक्ष्याने पाहिलं आता मृत्यू आपल्यावर चालून येत आहे. त्या पक्षाने पाहिलं मृत्यू चालून येत आहे बाणाच्या रूपाने. म्हणून त्याने विचार केला की आता वर उडावं, तर वर ससाना घरट्यात घालतोय, घरट्यात बसावं तर पारध्याचा बाण आपला छेद घेतोय. आणि म्हणून आता काय करावं, आता त्याने विचार केला आता आपल्याला कोणी वाचवणार नाही. स्पष्ट सांगितले कोणी वाचवणार नाही तुम्हाला. तुमची कोट्यवधी संपत्तीचा ढीग असू द्या, तो सुद्धा मरणप्रायी यातना देतो, दुःख देतो. कपाटाची कपाट तुमची पैशाने भरलेली असू द्या, सोन्या नाण्याने तुमचं घर भरलेलं असू द्या, पण सुख शांती मिळणार नाही. सुख शांती एका चांगल्या विचाराने मिळते. आणि चांगला विचार म्हणजे देवाचं भजन आहे. तो का म्हणे देवाचे चिंतन ही तुझी सेवा. आणि म्हणून काय सांगितलं, त्याने विचार केला आता आपल्याला त्राता कोणी नाही, सोडवणार कोणी नाही. फार ध्यान. आता 1 सेकंद लई झाला, 1 सेकंद लई झाला. बाण सुटायला किती वेळ लागतो, बाण लावलेला. दुसरा उपायाला किती 1 सेकंदाला बाण यायला किती वेळ लागतोय. आणि मग तेवढ्यात त्यांनी काय केलं, श्रीहरींचा विचार केला आता आपलं वाचवणार कोणी नाही. आणि मग त्यांनी काय केलं, तुम्हाला माहिती वर ससाना बाण, म्हणजे आता मरण हे येऊन ठेपलेलंच आहे, आता वाचवणार कोणी नाही, आता संपलं. आता एकच उपाय श्रीहरीचा धावा करणं. आणि म्हणून श्रीहरींचा त्यांनी धावा केला. आता श्रीहरीला 1 सेकंद म्हणजे थोडा झाला का, 1 सेकंद लई झाला, फार 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 झाला श्रीहरीने 1 सेकंद. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बाण लावला, पक्ष्यांचा धावा श्रीहरीने ऐकला. तत्क्षणी
सर्पाचं रूप घेतलं त्यांनी, स्त्रियांनी सर्पाचं रूप घेतलं आणि काय झालं, लगेच सर्प सळसळ करीत आला, त्या पारध्याच्या पायाला चावला, पारध्याचा बाण चुकला आणि तो ससानेला लागला. काय झालं, पारध्याचा बाण चुकला, सर्प चावला म्हणून पारधी खाली पडला आणि बाण लागला म्हणून वर ससाना खाल्लाच झाला. पक्षाने काय बोला, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. झालं का नाही? करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध. पण विश्वास पाहिजे, खरं सत्यानं चालावं. सत्यापर, सत्य हाच परमेश्वर आहे, सत्यापरचा नाही धर्म. म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्ही न्याय, सत्य, काय काय सत्य, धर्म, न्याय आणि नीती याचं 4 तत्वांचं माणसाने पालन करावं. सत्य, धर्म, न्याय आणि नीती याचं पालन करावं. त्याला कळी काळाची सुद्धा त्याला भीती नाही. त्याला कोणीही त्याला धक्का सुद्धा त्याला लावू शकत. या 4 तत्वांचं पालन करा. कळी काळाची तिथं म्हणून यम सांगित होता, तुम्हाला नाही ते सत्ता. नामस्मरण म्हणजे काय, विठ्ठल विठ्ठल म्हणणे नामस्मरण नाही, ते देवाचं भजन आहे नाही असं नाही. पण हे विठ्ठल विठ्ठल कधी करायचं विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगतो. साळ जी असते, साळ ही पेरण्यासाठी असते आणि तांदूळ हे खाण्यासाठी असतात. साळ कशा करता असते, पेरायला, आणि तांदूळ कशाला असतात, खायला. पण उलट जर केलं तर तांदूळ पेरले आणि साळ शिजवली तर ते म्हणतो, तांदूळ पेरले साळ शिजवली जमेल, जमणार नाही. आणि म्हणून काय करायचं आहे, तर विठ्ठलाचं भजन म्हणजे तांदूळ आहे, भात, आणि देवाचं चिंतन ही साळ आहे. अर्थ कळला का? म्हणजे विचार साळ पेरायची असते, म्हणजे विचार हा मंथन करायचं. मंथुनी नवनीतन तैसे घे आनंद, म्हणजे विचार आहे. आणि विचारानं काय होतं, देव तयार आहे. म्हणून चांगला विचार, बाबा सुद्धा म्हणायचे, चांगला विचार केला, चांगला विचार करायचा. अहो त्याला तुम्हाला सांगतो, काय कमी पडते, हरीच्या भक्ताला काहीच कमी पडत नाही कमी पडत त्याला. पण हरीचा भक्त घेत नाही. तुकाराम महाराज एवढा नजराना पाठवला, घेतला का नजराना, घेतला. नामदेव महाराजांना तो परीस हातामध्ये आला होता, म्हणजे किती गाड्या सोनं केलं असतं, किती गाड्या त्यांनी साख घर सोन्याने भरवलं असतं का ना नामदेव महाराजांनी. पण घेतला का परीस. तुकाराम महाराजांनी काय केलं, सगळी इस्टेट दान करून टाकली. सगळ्या संतांची चरित्र पहा. जनक राजानं देहासहित सगळं दान करून टाकलं, नाही का. संत देतात आणि आपण घेतो, हा फरक. आपण हे लुबाडायच्या मागे असतो आणि संत हे देण्याच्या मागे असतो. का, आपला भ्रम आहे. आपल्याला भ्रमानं काय वाटतं, हे आपलं सुख देईल हा आपला भ्रम. काय आहे, हे सुख देईल हा आपला भ्रम. आणि संतांना माहित आहे हेच आपल्याला विनाशाला कारण आहे, आणि म्हणून संतांना हे माहित आहे. हा संतांचा आपल्यामध्ये फरक आहे. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. म्हणून एकदा माणसाला कळलं ना, एकदा कळलं म्हणून काय म्हटलेलं आहे, तर चांगल्या विचाराचा स्वीकार करायचा आहे. प्राण जाण्याची जरी वेळ आली, मग सगळ्या संतांनी काय केलं, त्यागच केला. कोणत्या संतांनी घर भरवलं. ज्ञानेश्वर महाराजांना किती बायका होत्या, किती बंगले होते, किती एकर जमीन होती ज्ञानेश्वर महाराजांना, किती एकर जमीन होती ज्ञानेश्वर महाराजांना. मग संतांनी काय केलं, म्हणून त्यांनी त्याग केला, आणि त्यागामध्ये ज्ञान आहे आणि ज्ञानामध्ये सुख आहे. त्यागाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय सुख नाही. आणि इथं तर विचार सुद्धा करायचं. विचार हीच घसरण आहे. काय म्हटलेलं आहे, विषयाचा विचार, आत्मा सोडून, परब्रह्म सोडून विचार करणं हीच घसरण. विषयाचा विचार करणं हीच घसरण आहे. आणि मी सगळ्यात घात असतो. 2 गोष्टी आपल्याला पारणार, आपलं कल्याण होऊन देत नाही, आपला सर्वनाश करतात. आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊन देत नाही आणि दुःखाचा, विनाशाचा पर्वत आपल्या पुढे उभा करतात. 2 गोष्टी.
त्या दोन गोष्टी म्हणजे देहाचा अभिमान, पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट मी. मग संत ठिकाणी त्या दोन्ही गोष्टी नसतात, म्हणून तिथं देव असतो. देव कशाच्या रूपाने राहतो? ज्ञानाच्या रूपानं, आनंदाच्या रूपानं, सत्तेच्या रूपानं, ऐश्वर्याच्या रूपानं आणि सामर्थ्याच्या रूपानं. काल तुम्हाला नारायण महाराजांची कथा सांगितली. तुम्हाला फक्त बाण मारला झाडाला, एवढासा बाण होता. तो बाण मारला आणि एवढाच बाण झाडामध्ये रुतला. एवढाच बाण किती रुतला त्या झाडामध्ये? एवढाच रुतला. चोर किती होते? 400 नाही 40 होते. त्या 40 जणांना सांगितलं तो बाण उपटा. जीव खाऊन दमले. 40 जण एकत्र झटले. 40 जणांनी आपली शक्ती पणाला लावली, तरी बाण उपडता आला? बाण उपडता आला? नाही उपडता आला. तत्व आहे त्याच्या बाजू, नाही उपडता आला. म्हणले मग तुम्ही उपटा बरं. त्यांनी अशी चिमूड धरली ना सकाळ. आणि म्हणून शरणागता शरण्य. मग काल मग 40 ते 40 जण काय झाले? एकनिष्ठ भक्त झाले त्यांचे, एकनिष्ठ भक्त झाले. आणि त्याच रात्री काय झालं? तिथं त्यांचं कीर्तन झालं. आणि मनोहर जो घोडा होता ना, तर तो ती घटना घेतली. नंतर तो घोडा होता ना, तर सांगितलं 2 शके 2, 3, 4 आणि 6 या काळामध्ये समर्थांचं पंचायतन यांनी आपले देह समर्पण केले. आणि तर त्याच काळामध्ये आपला नारायण रंगनाथ स्वामी यांनी आपला देह ठेवला. आणि तो जो घोडा जो होता ना, नीलवर्ण घोडा मनोहर, तर त्यांनी कोयनेच्या मला वाटतं नदीमध्ये जलसमाधी घेतली त्या घोड्याने. प्राण्यांना सुद्धा बुद्धी झाली, माणसाला इथं बुद्धी होत नाही. म्हणून पद नाही पुच्छचारी मनुष्य कुठे. ते कोण म्हणते? नाथमारा म्हणतात. त्यांना फक्त 1 शेपूट नाही आणि 4 पायच नाहीत, परंतु हे कुत्रीचे. हे कुत्रीचे कोणी सांगितलं? माणसं आहेत. ज्यांचे विचार कुत्र्यासारखे त्यांना माणूस कसं नाही? कुत्रा तरी इमानदार असतो. कुत्रा इमानदार असतो. एवढ्याशा शिळ्या भाकरीसाठी तो मालकाच्या घराचं रक्षण करतो. कुत्रा इमानदार असतो नाही. आणि म्हणून चांगले विचारच काय करतात? आपलं रक्षण करतात. आपले विचारच आपलं पुण्याचा डोंगर उभा करतात. चांगले विचार, बाकी काय नाही. हा नामस्मरण तेच आहे. सारा विचार करा, उठा नाम जरा कंठी विठोबाचे नाही का? त्रिगुण असार निर्गुण हे सारा विचार हरिपाठ. सारा विचार हरिपाठ नाही का? हरिपाठ म्हणजे काय? सार काय आसार काय? आसाराचा त्याग आणि साराचा स्वीकार, चांगल्या विचाराचा स्वीकार आणि वाईट विचाराचा त्याग, हाच हरिपाठ. हे शास्त्र आहे. वेगळं कोणतं शास्त्र आहे? मग ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं त्याला आपोआप तिथं ईश्वर देवाला आणावं लागत नाही. शास्त्र तरी कशा करता? अंतःकरण शुद्धी करता. देवाच्या प्राप्ती करता शास्त्र नाहीच. अंतःकरण शुद्धी करता सुद्धा शास्त्र आहे. आवरण घालवण्याकरता शास्त्र आहे नाही. शास्त्र आणि गुरु तुम्हाला ईश्वराची भेट करून देत नाहीत. शास्त्र आणि गुरु ईश्वराची भेट करून देत नाहीत. ते ईश्वराच्या भेटीला सहाय्य करतात. ईश्वराची भेटी आपसुक होतात. कशी होत असते? आपसुक, आपोआप. म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं की आपोआप कर्म संपलं का ईश्वराची भेट होते. कर्म हे कशाच्या रूपाने राहतं? इच्छेच्या आणि वासनेच्या रूपाने कर्म राहतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आणि तेच कर्म म्हणजे आपलं अंतःकरण आहे. अंतःकरणाचा नाश झाला म्हणजे कर्म संपलं. आणि म्हणून तिथं सांगा आता मग तिथं काय राहिलं? सरोवर आठी मग प्रतिमा कैशी. म्हणून चांगले विचार. म्हणून मी नेहमी सांगतो, मागा सांगितलं ना, मी फार वर्षापासून सांगतोय, सत्य, धर्म, न्याय आणि नीती याचा अवलंब करा. आणि तो मेलो तरी चालन, प्राण गेला तरी चालन, परंतु ही 4 तत्व सोडायचे नाही. सत्य, मग तो हा होता काय नाव त्याचं, तो गंधमादन वानर होता. गंधमादन वानर होता. कुंभकर्णाने त्याला पकडलं. तो कुंभकर्ण असा झोपला होता जंगलामध्ये असा.
झोपला होता शांत रीतीने. तर गंधमादन तिथं ते वानर गेलो आणि त्याच्या असं मोठं पोट होतं ना, त्याच्यावर घसरगुंडी खेळायची. त्याला वाटलं चांगले घसरगुंडी खेळायचं असं. आणि त्याने पाहिलं असं तर त्या जागा झाला. ते म्हटलं अरे माझी चेष्टा करतो, म्हटलं माझा खेळ करतो. पकडलं त्या गंधमादन. म्हणे तू कोण आहेस? म्हणे मी रामाचा दास आहे. मी म्हणा कोणी सांगितलं मी रामाचा दास? रामाचा? म्हणजे त्या राग आला. म्हटलं मन मी रावणाचा आहे. हातात धरलं. म्हटलं मन मी रावणाचा आहे. म्हटलं नाही म्हणलं. म्हटलं मन मी रावणाचा आहे. काय तर मला तुला असंच दाबून म्हणला तुझ्या रक्ताचा म्हणला चिळकंड उडते म्हणला तुझ्या. एक क्षण लागणार नाही रक्ताच्या चिळकंड उडते म्हणला. मी रावणाचं मन नाहीतर रामाचं मन नाही, रावणाचं मन नाही त्याची चिळकंड उडते. तुम्हाला मेलो तरी चालन पण मी रामाचा आहे. तू काही कर तुकडे कर पण मी रावणाचा नाही, मी रामाचाच आहे. याचाच अर्थ प्राण गेला तरी सद्विचार. त्यांनी काय केलं? प्राण जाऊन दिला पण विचार सोडला का? विचार सोडला नाही. आणि मग देव करी तरी काय ना होईन, दगडाची नाव तरुणी या जाईल. देव काय होणार नाही, काय होणार नाही. दगडाची नाव ही गमतीनं लिहिलं का? संत काय माऊलींचं काही डोकं फिरलं होतं माऊलींचं? दगडाचे नाव दगड कधी तरेल असा मोठा दगडाचे नाव तरेल. परंतु हरीची कृपा जर झाली तर दगडाचे नाव सुद्धा तरेल. किती मोठा दगड असूया. मग काय देव करी तरी काय ना होईल, दगडाचे नाव तरुण या जाईल. सूर्यकिरणावरी मुंगीची आहारी. सूर्यकिरणावरी मुंगी आणि अग्नीच्या पाठारी पीक होईल. भडकलेला अग्नी, 1 एकरामध्ये अग्नी. तिथं जर पीक जर पेरलं तर केळीचं पीक तरी मस्त आहे. भर अग्नीमध्ये येणार नाही? येणार नाही का? फुटतील पाय चालतील भिंती. भिंत चालवली नाही का? फुटतील पाय भिंत चालवली का नाही? इतिहास चालवलेली भिंती. फुटतील पाय चालतील भिंती. मिरू मूषक होती समज होते. मिरू आणि मूषक. मूषक म्हणजे काय? उंदीर. मिरू पर्वत आणि उंदीर समान किमतीचे होते. ज्ञानदेव म्हणे अघटित घडी. आणि महाराज काय म्हणतात? अघटित घडी परंतु गुरु कृपे जोडे पूर्व पुण्य. परंतु कशानं होईल? आपल्या गुरु कृपेनं आणि पूर्व पुण्याईनं हे घडून येईल. मग आता आणखी काय सांगायला पाहिजे? म्हणून आपण झालं काय? आपण देवच होतो पण राक्षस झालो, दुसरं काही झालं नाही. देवच होतो परंतु आकार मनुष्याचा आहे. आकार कशाचा आहे? मनुष्याचा आहे. परंतु बुद्धी मात्र पशुचीच आहे. आकार मनुष्याचा आहे पण बुद्धी पशुचीच आहे. त्या पशुला आहे का ओळख? आई बाप भाऊ बहीण आहे का पशुला ओळख? त्याला आहे का काही ओळख? म्हणून काय सांगितलं तर विचारापासून पुण्य निर्माण होतं. आणि एक विचार पुण्याचा डोंगर उभा करतो आणि एक विचार पापाच्या खोल खोल दर्या निर्माण करतो. डोंगर हा कशा करता आहे? आपल्या कीर्तीची पताका फडकवण्यासाठी उंच डोंगर आहे. डोंगर कशा करता आहे? आपल्या कीर्तीची पताका फडकवण्यासाठी आहे. आणि दरी कशा करता आहे? खोल खोल आपल्याला गिळून टाकण्यासाठी आहे. दरी तेवढ्या करता. एकच विचार. मग विचारायला किती? आता मी तुम्हाला सांगतो विचारायला किती पैसे लागतात? काय भाव काय आहे? इथं 15 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे. विचाराचा भाव काय आहे? म्हणून आयशी साधने हातवटी पुढं काय मुले मिळत नाही हाती. ही साधनं बाजारात मिळतात का? साधनं बाजारात मिळत नाही. ही साधनं बाजारात मिळत नाही. करनी करे फिरक्यू डरे करनी करके पछतावे. बीज लगावे बबुल के सो आम कहां से लावे. करनी करे फिरक्यू डरे करनी करके पछतावे. आता कर्म केलं आता कशाला रडतो? कर्म केलं, चोऱ्या केल्या, लोकांना मारलं
अनेकांचे मर्डर केले, आता तुरुंगात खडी फोडतो. आता कशाला रडतोस? आता फोड खडी, आता खा कच्च्या भाकरी आणि खा रोजचा मार, आता कशाला रडतोस? तेव्हा कळत नव्हतं का तुला आपण करतोय ही दुष्कृती आहे? तेव्हा कळत नव्हतं आपण करतोय ही दुष्कृती आहे? आता कशाला अश्रू डावतो? आधी शहाणं व्हायचा. अजून वेळ हातातली गेली का? अजूनही वेळ हातातली गेली नाही. हा उर्वरित काळ हा खरं सोन्याचा काळ आहे आणि सोन्यासारखा त्याचा वापर करावा, कोळशासारखा त्याचा वापर करू. उर्वरित काळ आपलं आयुष्य सोन्यासारखं आहे, सोन्यासारखं वापरावं. ते कोळशासारखं त्याचा वापर करू नये त्या उर्वरित आयुष्यात. आलं लक्षामध्ये?